न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील सम्राटनगर इथल्या गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटीत उद्योजक राजीव पाटील हे कुटुंबियांसह राहतात। त्यांचा स्वतःचा व्यवसाय असल्याने कुटुंबीय या कामात त्यांना मदत करतात। सध्या त्यांच्या घरी त्यांचे सासरे राहत आहेत। गुरुवारी राजीव पाटील हे बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून व्यवसायाच्या ठिकाणी गेले होते। जून 12 रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास 2 हेल्मेटधारी तरुणांनी पाटील यांच्या बंगल्यात मागील बाजूच्या दरवाजातून प्रवेश केला। बाहेरील बाजूस ठेवलेल्या किल्लीनं घराचा मुख्य दरवाजा उघडला। बंगल्यात प्रवेश करून या दोघांनी राजीव पाटील यांच्या सासऱ्यांना चाकूचा धाक दाखवला। घरातील सोन्याचे दागिने असलेले गोदरेज कंपनीचे 2 लॉकर त्यांनी चोरले। त्यानंतर हे लॉकर बॅगेत ठेवले। दुचाकीवरून या 2 बॅगा घेऊन चोरट्यांनी पलायन केलं। दरम्यान बंगल्यानजीकच असलेल्या मंडळाजवळ थांबलेल्या तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले। त्यानंतर रात्री 11:30 वाजता उद्योजक राजीव पाटील यांनी घरातील रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिसात दिली। पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, राजारामपुरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी पाहणी करून संशयितांच्या शोधाकरिता पथकं पाठवली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशयित चोरटा लक्ष्मी टेकडी इथं वेरणा गाडीतून येणार असल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, रुपेश माने, विशाल खराडे, प्रदीप पाटील, विनोद कांबळे या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला। कर्नाटकातील चिक्कोडी इथला प्रकाश चौगुले आणि त्याचा यादवनगर इथला साथीदार अमित शिंदेला ताब्यात घेतलं। वाहनाच्या तपासणीत डिग्गीमध्ये 3 लहान लॉकर, 2 बॅगा, चाकू, 2 हेल्मेट आणि रेनकोट असं साहित्य सापडलं। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रकाश चौगुले हा गेल्या 6 वर्षापासून उद्योजक राजीव पाटील यांच्या चारचाकीवर चालक म्हणून काम करत असल्याचं समजलं। त्याला पाटील यांच्या बंगल्याची इत्थंभूत माहिती होती। त्यातूनच पैशाची गरज असल्यानं त्यानं आणि त्याचा यादवनगरातील साथीदार अमित शिंदेनं धाडसी चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 44 तोळे सोन्याचे दागिने, 75,000 रुपये आणि गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी, दुचाकी असं 50,25,000चं साहित्य जप्त केलं। ही कारवाई संतोष बर्गे, अरविंद पाटील, राम कोळी, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सरजे, सचिन बेंडखळे यांनी केली। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।